अड्यामध्ये पाणी मीटरवरून रणकंदन, ग्रामस्थांचा संतापणावर, अधिकारी आल्या पावली परत। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ गावात ग्रामपंचायतीच्या पाणी मीटर सक्तीविरोधात ग्रामस्थांचा संताप अक्षरशः रस्त्यावर उतरला। कोणतीही पूर्वसूचना नाही, ग्रामसभा नाही, नागरिकांशी चर्चा नाही आणि थेट घराघरावर मीटर लावण्याचा घाट या मनमानी कारभारामुळे संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांनाच गावातून माघारी फिरवलं। परिस्थिती एवढी तापली की मीटर लावण्यासाठी आलेलं पथक अखेर आल्या पावली परत गेलं। ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर थेट हुकुमशाहीचा आरोप करत संतप्त प्रतिक्रिया दिल्या। गावाला विश्वासात न घेता सरपंच आणि प्रशासन मनमानी करतात। बहुमत आहे म्हणून जनतेवर नियम लादायचे का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। मिळालेल्या माहितीनुसार गावात पाणीपट्टी वसुली आणि पाणी पुरवठा नियंत्रणाच्या नावाखाली नळांना मीटर बसवण्याची मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र या निर्णयाबद्दल ना दवंडी देण्यात आली ना ग्रामसभा बोलवण्यात आली। त्यामुळे अचानक गावात दाखल झालेल्या पथकाला नागरिकांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला। मीटर बसवण्याचं काम सुरू होताच गावातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने एकत्र जमले। आधी चर्चा करा मग निर्णय घ्या अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी प्रशासनाला घेराव घातला। वाढता विरोध आणि आक्रमक वातावरण पाहून अधिकाऱ्यांनी अखेर माघार घेत गाव सोडलं। या घटनेनंतर अड्याळ गावात ग्रामपंचायती विरोधात तीव्र नाराजी पसरली असून गावात एकही पाणी मीटर लावू देणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। आता ग्रामपंचायत प्रशासन यावर काय भूमिका घेतं आणि सरपंच नागरिकांचा विश्वास कसा जिंकतात याकडे संपूर्ण पवनी तालुक्याचे लक्ष लागलंय। माझे नाव मनोहर बाबूराव परासे। मीटिंगमध्ये ठराव पास झाला, कोणालाच न सांगता आणि गावामध्ये मुनादी न करता मीटर लावत आहेत। त्यामुळे त्यांना आमचा विरोध आहे। मीटर आपण लावू देणार नाही का आता? मीटर लावू देणार नाही आम्ही। आपल्यासोबत दुसरे ग्रामस्थ आहेत, आपण त्यांचं पण म्हणणं ऐकून घेऊया। सांगा दादा आपलं नाव। माझं नाव कार्तिक पंकज शृंगार पवार आहे। आम्हाला कसल्याही प्रकारचा काही कळवण्यात नाही आला, त्याच्यामध्ये कसली प्रकारची सूचना नाही आली का तुमच्या घरी मीटर लावतील, काही करतील म्हणून। कसल्याही प्रकारच्या सांगण्यात आल्यावर जबरदस्तीनं इथं लावण्यात येत आहे मीटर। ग्रामपंचायतने कसल्याही प्रकारला आम्हाला सूचना दिली का आम्ही तुमच्याकडे मीटर लावतो। मीटर मग आपण आता लावू देत आहात का? नाही, मीटर सध्या तर नाही लावून देणार। आम्हाला पहिले कळविण्यात येणार का मीटर लावण्याचे का फायदे आहेत व का नुकसान आहेत, त्याशिवाय तर लावूच नाही देणार घरी मीटर।